यस. तर सर्वात पहिले आपण आता एक लॅपटॉप रिपेअरचं काम घेतलेलं आहे आणि ते कसं रिपेअर करायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर हे आहे आपलं आसूसचं लॅपटॉप जे की माझ्याकडे रिपेअरला आलेलं आहे आणि त्यासाठी मी रिपेअरिंगसाठी आता ऑफमध्ये आहे, काही चालू होत नाही. ठीक. तर आता याच्यासाठी मी काय करणार आहे, सर्वात पहिले लॅपटॉप खोलणार आहे. हा स्क्रूड्रायव्हर याच्या साईडने आपण लॅपटॉपचे सर्व नट खोलून घेणार आहोत. असे जिथे जिथे नट लागलेले आहेत तिथून आपण खोलून घेणार आहोत. तर एक एक करून लॅपटॉपचे जेवढे बी नट, एवढे स्क्रू असतील ते आपण खोलून ठेवणार आहोत आणि ते पण चांगल्या प्रकारे त्यांना स्टोरेज करायचं आहे, कारण की ते गुम झालेले नाही पाहिजे. ठीक. अशा प्रकारे तर आता आपले स्क्रू खोलून झालेले आहेत. ते आता आपण लॅपटॉप ओपन कसे करायचे आहे ते पाहणार आहोत. तर लॅपटॉप ओपनसाठी आपण सर्वात पहिलं लॅपटॉपला छोटासा स्क्रूड्रायव्हर घेऊन जे लॉक असतात ते सर्व लॉक काढायचे आहेत. ध्यान ठेवायचे की लॉक काढताना कुठेही काही गडबड झालेली नाही. हा पॅनल काढून आपण साईडला ठेवत आहोत. तर आता हे लॅपटॉप आपण ओपन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व काही लॅपटॉपचे पार्ट लागलेले आहेत. तर आपण सर्व पार्ट म्हणजे हा फॅन, याला आपण अलग करणार आहोत. या फॅनला अलग करणार आहोत. इथं साऊंड्स लागलेले आहेत, इथं चार्जिंग होल्डर लागलेलं आहे, इथं साऊंड आहेत, इथं HD कनेक्शन आहे आणि इथं बॅटरी. तर एक एक करून सर्वांना अलग करणार आहोत. तर आता आपण सर्वात पहिलं करू फॅन. फॅनचे स्क्रू अलग केलेले आहेत. आपलं फॅन आपण अलग केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इकडचा फॅनसुद्धा कनेक्शनमधून आउट करणार आहोत. हा फॅन आहे, याला आपण आउट केलेला आहे. जर हा स्पीडने फिरला नाही तर आपलं कम्प्युटर हँग होत असते, म्हणून त्याला सफाई करणं भरपूर जरुरी आहे. ओके. नंबर 2 आपण पाहणार आहोत प्रोसेसर. याच्या खाली जे आहे प्रोसेसर युनिट चालू असते. जर आपला प्रोसेस आणि रॅम जर गरम होत असेल तर आपला लॅपटॉप हँग होत असते. म्हणून आपण पाहत आहोत. आता मी धीरे धीरे हळूहळू सारे नट काढत आहे. एक राहिलेला आहे, तो सुद्धा काढून घेणार आहे. ही आहे कॉपर आणि याच्या खाली जी इथं असते, इथं आपण पाहणार आहोत पेस्ट.
ही पेस्ट निघल्यामुळं काय होतं की आपलं कम्प्युटर हमेशासाठी हँग होत असतं, चालताना गरम होतं आणि हँग होतं. त्याच्या आधी तुम्हाला दाखवून होतं. चला, आणि हे विंग्स हमेशा मोकळे हवे आहेत, याच्यामधून हवा एअर पास व्हायला पाहिजे. ज्यावेळेस आपला फॅन चालतो त्या टायमाला इथून हवा इथे पास होते आणि इथून आपला हा प्रोसेसर हा थंड होतो आणि थंड झाल्यानंतर आपलं कम्प्युटर चालत राहतं. काही स्क्रू हे जिद्दी असतात, ते निघत नसतात. ही आहे आपली बॅटरी पॉवर. ही आपली साऊंड सिस्टम. लॅपटॉपला हमेशा 2 साऊंड असतात, त्यांना आपण सेट केलेलं आहे. ही आहे हार्ड डिस्क, ज्याच्यामध्ये आपला पूर्ण डाटा साठवून राहत असतो, त्यालाच मानलं जातं हार्ड डिस्क. तर आपण हार्ड डिस्क सुद्धा सेट केलेलं आहे. बसेस, याच्यामध्ये आपण किती प्रोग्राम रन करायचे असतात त्याची माहिती असते. ठीक, तर ही खूप छान अशी चिप्स आहे आणि याच्यामध्ये काही घाण नाही आहे, आपण पाहत आहात. तरीसुद्धा आपण त्याला थोडेसे कपड्याने साफ करून घेणार आहोत. आपण आता सर्व सिस्टम हेअर ड्रायरच्या मदतीने स्वच्छता करून घेणार आहोत.
एक्स्ट्रा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे साफ करून घेऊया. तर चांगलं साफ केलं हे मदर बोर्ड आहे, याला कधीही करायचं नाही. अगर हे मदर बोर्ड क्रॅक झालं किंवा जर लॉक झालं किंवा शॉर्ट झालं तरीसुद्धा ते आपल्याला चेंज करावं लागतं आणि हा सर्वात मोठा खर्च असतो. तर आता आपण साफ करून घेतलेलं आहे आणि आपण आपले साऊंड ज्याचे त्याच्या जागी सर्वात अगोदर लावणार आहोत. सर्वात आधी एक साऊंड लावलेला आहे. आपण हा दुसरा साऊंड सुद्धा त्याच्या जागी लावून घेणार आहोत. ध्यान ठेवायचं की काही तुटलं नाही पाहिजे. साऊंडची वायर आहे, सर्वात आधी या वायरला आपण इथं लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये छोटे छोटे पिन असतात, त्यानंतर ते पिन खराब झाल्या नाही पाहिजे. ओके. त्याचप्रमाणे हार्ड डिस्कला सुद्धा आपण लावून घेऊया. हार्ड सुद्धा आपली त्याच्यासाठी बसलेली आहे. हार्ड डिस्कची जी पट्टी असते त्याला आपण जॉईंट करूया. त्याच संगे आपण कम्प्युटर बॅटरी याला म्हणतात, याला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे फिट करून घेऊया. ध्यान ठेवायचं आहे इथं जे स्पोर्ट असतात इथले जे लाईन असतात ही बँड झाली नाही पाहिजे. स्लोली हे फिट झालेले आहे. तर सर्वात प्रथम आपण याचे स्क्रू बसून घेऊया. दोन स्क्रूवरती फिट असते बॅटरी. दोन्ही एक साईडला तिसरा स्क्रू याला आपण फिट करून घेऊया. त्याचप्रमाणे आपण रॅमला सुद्धा फिट करूया.
थर्मल ग्रेस, थर्मल ग्रेस म्हणतात त्याला. तरी थर्मल ग्रेस आपण टाकणार आहोत इथं आयुष्यवरती. थर्मोग्रीस याच्यामुळे काय असतं, याचे अगोदर थर्मोग्रीस पूर्ण खराब झालं होतं. ही पेस्ट हमेशा अशी पतली पाहिजे. आता आपण याला प्रोसेसला थर्मोग्रीस पेस्ट लावलेली आहे आणि आपण प्रोसेस त्याच्यावरती फिट करणार आहोत. त्याच्या ह्या लाईनी मोकळ्या पाहिजे हमेशा. इथं थर्मल पेस्ट लागत असते, त्याप्रमाणेच हळूच या पार्टला बसवायचं असते, कारण हा पार्ट हा मेन असतोय. त्याचे छोटे छोटे स्क्रू लॅपटॉप हँग होण्याचे मेन कारण किंवा गरम होऊन बंद पडण्याचे मेन कारण म्हणजे आपण जे आत्ता पेस्ट टाकलेली आहे ती पेस्ट ज्यावेळेस संपते किंवा हार्ड होऊन जाते तेव्हा ते कम्प्युटर हार्म लॅपटॉप हँग होत असते. हे तुम्ही पाहू शकता, तुम्ही सर्व स्क्रू त्याला बसवत आहे.
साऊंड इफेक्ट. एक साऊंड फिट झालेला आहे. दुसरं साऊंड फिट करणार आहोत.
Welcome to New Republic. Bluetooth mode. Connected. अलख निरंजन